नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नाही का तलाठी पदासाठी जे PYQ आलेले आहेत ते आज मी घेणार आहे. मग आपल्यासमोर इथं एक्झाम्पल आहे. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळी 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळवायचा आहे, तर एकूण सामने किती होतील असा क्वेश्चन विचारलेला आहे. काय करायचं, असे क्वेश्चन जर आले तर आपल्याला फॉर्म्युला राहतो बघा, n इनसाइड ब्रॅकेट n-1 म्हणजेच हस्तांदोलनासाठी नाही का हे फॉर्म्युला यूज करायचा. हे संघ हस्तांदोलन जर असतील तर हा फॉर्म्युला यूज करायचा बघा, असा फॉर्म्युला असतो. आता हा फॉर्म्युलाच यूज करणार आहे, परंतु हा फॉर्म्युला लिहिण्यासाठी मी वेळ वाया घालणार नाही. तर काय करणार, जी संख्या आहे तुमची काय रे, इथं 18 दिलेली, मग 18 गुणिले त्याच्या मागील संख्या घ्यायची म्हणजे 17. नेहमी लक्षात ठेवायचं, भागिले किती 2 करायचं. 2ने भाग द्या, 92 किती रे 18 आलं. मग 17 गुणिले 9 जर केलं, 17-9 किती 53, म्हणजे 153 वेळा ते नाही का एकमेकाशी सामने खेळणार आहेत. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे आपला 4. ओके, नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट असं आहे एका मैदानात पुरुष खेळाडू व महिला खेळाडू यांचे गुणोत्तर तुम्हाला नाही का 4:1 दिलेला आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडू दर्शवू शकते. बरोबर, तुम्हाला गुणोत्तर काय दिलेलं रे, म्हणजे मेल प्लेयर आणि फिमेल यांचं गुणोत्तर काय दिलेलं आहे 4:1 दिलेलं आहे. बरोबर, हे दोघांची ॲडिशन करा बरं, गुणोत्तराची किती यायला लागली 4 + 1 बरोबर ते किती 5 आली. तर मग कोणता ऑप्शन आहे की 5ने भाग जाणार आहे, तर तो चेक ऑप्शन करायचा. बघा 22ला तर नाही का 5ने भाग जाणार नाही, कारण 5ची कसोटी काय सांगते, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असायला हवा, तर ती पूर्ण संख्या 5ने डिव्हिजिबल असते. पहिल्या ऑप्शनला तर 5ने भाग जाणार नाही. दुसरं ऑप्शन आहे म्हणजे एकक स्थानी काय आलं रे, तर 5 आले, म्हणजे दुसरंच ऑप्शन काय असणार आहे, डिव्हिजिबल असणार आहे, जे की 5 या संख्येने. मग ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून नाही का सर्व काळे, 20 सोडून नाही का सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. तर पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू असतील असा क्वेश्चन विचारला आहे. तर तुम्ही एक्स व्हेरिएबल मानून नाही का, तुम्हाला वेळ लागणार आहे जास्त. ह्याच्यावरली ट्रिक कशी असते बघा, किती रंगाचे चेंडू आहेत रे, 4 रंगाचे चेंडू आहेत ना, त्यातून एक कमी करायचा असतो, कधीही एक कमी करायचा. किती रंगाचे चेंडू राहिले रे, मग 3च राहिले बघा. संख्या किती आली, वजाबाकी केल्याच्यानंतर 3 आली. 4 रंगाचे चेंडू दिलेत आपल्याला, एक कमी करायचा म्हणजे संख्या आली बघा 3. आणि जे नाही का सोडून शब्द म्हणजे संख्या दिलेल्या आहेत बघा, इथं 12 दिलेलं आहे, इथं 21 दिलेलं आहे, इथं 20 दिलेलं आहे, इथं काय दिलेलं आहे 19. या सर्व संख्येची बेरीज करायची बघा. इथं 12 नंतर काय आहे 21, नंतर संख्या आहे बघा 20, नंतर 19. ह्या सर्वांची नाही का बेरीज करायची. बरोबर, तर काय करायचं, बेरीज करत असताना बघा, बेरीज करून घ्या बरं. ही 9-1 10, 10-2 किती रे 12, 12 2चा हातचा आला 1, हे 2 आणि 2 4, पुन्हा हे 1 आणि 1 2 म्हणजे 6, आणि हात चाललेले किती 7. बेरीज आली बघा 72. मग त्या 72ला काय करायचं, जे तुमची नाही का इथं पहिली संख्या आली ती 4 - 1 किती आलं तरी वजाबाकी 3, या 3ने डिव्हाइड करायचं त्यांना. तर करा बरं डिव्हाइड. 3 × 3, 3 2 किती रे 6, खाली राहिलं 1, 3 चौक 12. मग त्या पिशवीमध्ये किती नाही का, पिशवीत एकूण किती चेंडू असणार आहेत रे, जे तुमचा भागाकार आला आहे ते तुमचा आन्सर असणार आहे. किती भागाकार आला 24, म्हणजे पिशवीमध्ये चेंडू असणार आहे 24. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचा 2. ओके, चला आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट असा आहे, रस्त्याच्या कडेला 35 खांब आहेत, लगतच्या 2 खांबातील अंतर किती 2 मीटर असेल, तर पहिल्या व 35व्या खांबातील अंतर किती असा क्वेश्चन आहे. आता ह्याच्यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवायची बघा, असे क्वेश्चन विचारलं, पोलीस भरतीसाठी येतात क्वेश्चन, तलाट्यासाठी तर विचारलेलाच आहे क्वेश्चन. तर काय करायचं, जी खांबाची संख्या आहे किती रे 35 आहे, त्याच्यामधून 1 वजा करायचा, किती आले मग 34 आले ना.
आणि आपल्याला अंतर नाही का 2 खांबातील अंतर किती दिलेलं आहे 2 मीटर. मग ते 34 गुणिले नाही का 2 करायचं. मग किती असणार आहे 34 2 किती 68 बरोबर. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 68 ऑप्शन क्रमांक 2. काय केलं मी जी खांब आहेत एकूण खांब त्याच्यामधून नाही का ऑलवेज नाही का 1 वजा करायचा आणि जे तुम्हाला अंतर दिले त्यांचा गुणाकार करायचा. गुणाकार तुमचं ते आन्सर असणार आहे क्वेश्चनचं. ओके. तर अशा प्रकारे आपलं हे लेक्चर आहे. जर लेक्चर आवडलं तर चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं बघा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.